नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजीत गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला. 4 गायींना जीवदान. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी परिसरात रात्रीच्या सुमारास गायींची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो चालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून प्राण्यांवरील क्रूरतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. रात्री उशिराच्या सुमारास बजरंग दलाचे काही कार्यकर्ते पंचगंगा नदी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक संशयास्पद टेम्पो फिरताना दिसला. संशय आल्याने कार्यकर्त्यांनी संबंधित टेम्पो अडवून त्याची पाहणी केली. पाहणी दरम्यान एका छोट्या टेम्पोमध्ये 4 गायी अत्यंत दयनीय आणि क्रूर अवस्थेत कोंबून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. गायींना योग्य जागा, पाणी किंवा अन्न न देता त्यांची अमानुषपणे वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी टेम्पो चालकाला याची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ टेम्पोसह चालकाला गावभाग पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी घटनास्थळीची माहिती घेतली आणि चालकाची सखोल चौकशी केली. चौकशीनंतर गायींची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच टेम्पोमधून सोडविण्यात आलेल्या 4ही गायींची पुढील देखभाल आणि सांभाळ करण्यासाठी शहरातील शिवराणा गोशाळेत सुपूर्द करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात प्राणीसंवर्धन आणि कायद्याची अंमलबजावणी याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि क्रूर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी.